कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। तूच तर पेपर सह्या करून पाठवलीस ना? बाबा मी पेपर सह्या करून पाठवले पण ते अर्जुन कडून माझ्याकडे आले होते। हे अप्पे काय एडमिट लागलं काय तुला? तुला मी पेपर पाठवले? हो भाऊजी, पेपर कुणीही पाठवले तरी काय फरक पडतो? फरक पडतो वहिनी। 7 वर्ष वाट बघितल्या दोघांची, मी पण वेगळं व्हायचं कधी नाव घेतलं 7 नव्हतं। वर्ष मी पण वाट बघितली अर्जुन। मी पुण्याला नंतर मला काय मिळालं? डिवोर्स पेपर। ए बास सप्पे, तुझ्याकडे काय पुरावा आहे? ते पेपर मी पाठवले होते म्हणून? अर्जुन अहो दाजी, माणसांपेक्षा मोठा पुरावा काय असणार आहे? डिवोर्स पेपर आले तेव्हा बापू होते, मोना होती, आम्ही सगळ्यांनीच आवरले ते तिला। ठीक आहे, मी कधीच पेपर पाठवले नाहीत। अर्जुन एक मिनिट, तू काय बोलतोयस? तू शांततेत विचार कर। अरे तुझी इच्छा नसती तर मी डिवोर्स पेपरवर का सही केली असते अर्जुन? आपण काय बोलते अमोलला भाऊजींविषयी? म्हणजे हेच की त्यांचे बाबा त्यांना कसे सोडून गेले, ते किती वाईट आहेत आणि ते कधीच परत नाही येणार। ती जर अशीच वागणार असेल ना तर डिवोर्स शिवाय पर्याय नाही आता। बापरे, हे प्रकरणात चांगलंच तापणार असं दिसतंय। इथे रुपाली ताई पण आलेत। नाही मोना, वंश सोडून कुणाची बाजू घ्यायचा विचार पण नको करूस, नाही तर थोड्या दिवसांनी निघायचंय ते आत्ताच घरातून बाहेर निघावं लागेल। वरून नवराच हाताला धरून घरातून बाहेर काढेल ते वेगळं। अप्पे अगं, तू सही केलेले पेपर माझ्यापर्यंत आलेत। मी कधीच कुठलेच पेपर तयार केले नव्हते। ते काय? अपर्णाने पाठवलेले डिवोर्स पेपर आहेत, डिवोर्स पेपर आहेत। अरे अर्जा, कुणीच कुणाला पेपर पाठवले नाही। तू पेपर आले कुठून? मी पाठवले होते ते पेपर, पाठवले होते ते पेपर। रुपाली काय बोलतेस तू? तुझं तुला कळतंय का? खरं तेच बोलतेय मी। का रुपाली? अर्जुनच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा निर्णय घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला? दादा अरे कळतंय का? 7 वर्ष लांब राहिलोय मी अमोलपासून। 7 वर्ष। ज्यावेळी हे पेपर आले ना, एका दिवसात सह्या केल्या होत्या मी अमोलचा विचार न करता। का? रुपाली वहिनींच्या विश्वासा खातर। वा वहिनी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री। वहिनी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला, आणि तसंच जर असतं तर आप्पी अमोलच्या वाढदिवसाचं आमंत्रण घेऊन आपल्या घरी आलीच नसती। काय वहिनी, आली होती ना आप्पी? हिरणी आणली होती। बाबांना आणि अर्जुनला आवडते ना, तेवढी द्याल प्लीज। ती घेतल्यावर जाशील तू इथनं? ठीक आहे, दे इकडं। निघ आता इथनं। आणि हो, परत आमच्या घराकडे फिरकू सुद्धा नकोस। सगळं माहिती आहे मला। आप्पी आली होती, फिरणी घेऊन आली होती,
तुम्ही आप्पीला हाकलून दिलं ते पण माहिती आहे मला, आणि फिरणी फेकून दिलीत ना ते पण माहिती. काय हो कदम. आणि वहिनींनी आपल्यापासून हे सगळं आजपर्यंत लपवून ठेवलं. आणि आप्यान मी हॉस्पिटलमध्ये विनायकरावांना बघायला आलो तेव्हा सुद्धा वाटेल तसं बोललाय तुम्ही आप्याला. तिनं ऐकून घेतलंय. रुपाली, अगं कशासाठी एवढी उठाठेव? मामनजी, मला आपल्या आयुष्यात ही अपर्णा नकोय. हिच्यामुळे माझ्या प्रत्येक माणसाला झालेला त्रास मी बघितलाय. अहो वहिनी, अमोलचा विचार करायचा ना. मग अमोलचा थोडा विचार करायचा. वहिनी, बाकीच्यांचं सगळ्यांचं सोडा. तुम्हाला कळायला पाहिजे होतं की आता अमोल आणि मी एकत्र राहणं किती गरजेचं आहे. ते राहिलं बाजूला. आणि तुम्ही काय करताय? आप्पीला दोष देत सुटलाय. काय वहिनी, रुपाली, हे सगळं लपून ठेवून काय मिळालं तुला? का असं वागतेस तू? कारण अपर्णा स्वार्थी आहे. तिने 7 वर्षापूर्वी भाऊजींनाच नाही तर मला आणि तुम्हाला पण फसवले. ताई, अहो बास करा की आता. खरंच बास करा. अजून किती गोष्टींचं ओझं तुम्ही माझ्यावर टाकणार आहात? हेच खरंय अपर्णा. भाऊजी, ती आधी काय म्हणायची? मी अमोलची मोठी आई आहे, मोठी आई, आणि हे मोठे बाबा. आणि माझ्यानंतर अमोलला फक्त तुम्हीच सांभाळू शकता. पण काय केलं हिनी? वेळ आल्यानंतर अमोलला घेऊन निघून गेली. अगं पर ती परिस्थिती वेगळी होती रुपाली. असेल ना, त्यावेळी परिस्थिती वेगळी असेल. पण 7 वर्षात भेटणं लांब, साधं फोनवर सुद्धा बोलू दिलं नाही तिने. आणि भाऊजी, अमोलला भेटायला माझा जीव तुटला नसेल का हो? साधा फोटो सुद्धा तिने दाखवला नाही आपल्याला आतापर्यंत त्याचा. म्हणजे हे सगळं मी माझ्या स्वार्थापोटी केलं असं म्हणायचंय ना तुम्हाला? हो, तू स्वार्थी आहेस अपर्णा. तुला ना भाऊजींची काय पडली ना आमची. अगं, तुला जर आमची काही पडली असती ना तर इतक्या वर्ष लांब जाऊन राहिली नसतीस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? माझं लव्ह मॅरेज आहे. कुठे हो? सोशल मीडिया थ्रू आम्ही भेटलो. हा. आणि एका गावातले असल्यामुळे झालं आमचं. एका गावात सोशल मीडिया थ्रू का भेटला? गावात का नाही Actually, भेटले? त्यांना मी कधीच आधी बघितलेलं नव्हतं. पण सोशल गावात असून? हा, गाव म्हणजे गावामध्ये पण पाडे आहेत. पाडे आहेत वेगवेगळे. तुमचा कुठला पाडा? आमचा, मी चिंचपाड्यावरती राहायचे. चिंचपाडा. आणि त्या बोरपाडा? दस्तुरी पाडा. दस्तुरी पाड्यावर राहायचे. मग हा कुठे पाडा भेटला तुमचा? आम्ही सोशल मीडियावरती भेटलो. हा. मग तेव्हा आम्हाला कळलं की ते पण या गावात आहेत, म्हणजे आपल्याच एरियामधले आहेत असं. मग ओळख वाढत गेली. भेटले कुठे पहिल्यांदा? बोईसरलाच भेटलो आम्ही. बोईसरला. हा. काय करतात मिस्टर? मिस्टर MIDC मध्ये कामाला आहेत. MIDC मध्ये आणि तुम्ही? आम्ही घरीच. घरी. तुमचं कसं काय? आमचं लव्ह मॅरेज. काय चेहरा कसा पडलाय मग? किती वर्ष झाली? 2 वर्ष. कसं काय जमलं? एकाच कंपनीमध्ये कामाला आहे. कुठे होती ही कंपनी? अंधेरीला. अंधेरीला? हो. मग काय झालं? कंपनीत काय करायचे ते? आमचं डिपार्टमेंट वेगळं आहे, आम्ही कधी भेटलो नाही. तुमचं कुठलं डिपार्टमेंट? माझं प्लॅनिंग आणि आणि ते त्यांचं? प्रोडक्शन मध्ये. ह्यांचा पाडा होता वेगळा वेगळा. तुमचं डिपार्टमेंट वेगळे. हो. मग काय झालं? तर लॉकडाऊन लागलेलं ना. लॉकडाऊन लागलं तेव्हा आम्हाला कंपनीच्या बस होत्या. हा. तर ते विरारला राहायचे, मी नालासोपारात राहायचे. तर एकच बस होती आम्हाला. अरे वा. तर पण अख्ख्या बस मध्ये एकच सीट नव्हती ना दोघांसाठी? ते चुकून आम्हाला एकच भेटायची सीट. एका सीट वरचा प्रवास आहे. मग आणि मग अशी हळूहळू ओळख झाली, कुठल्या हळूहळू? डिपार्टमेंटला आहे काय वगैरे असं करून. मग फ्रेंडशिप, मग झालं, प्रेम झालं. मग मम्मीला सांगितलं, त्याने त्याच्या घरी सांगितलं आणि मग झालं लग्न झालं. हो. आणि लॉकडाऊन संपला. लॉकडाऊनच्या नंतर लग्न झालं. आणि मग आता एकत्र जाता ऑफिसला? हो, एकत्र जातो, एकत्र येतो. आमचं सोशल मीडियावर काय झालं सोशल मीडियावर? रिक्वेस्ट पाठवली मला. तुम्हाला? हो, पण मी ऍक्सेप्ट नाही केली होती तेव्हा. का हो? पण कोणी रिक्वेस्ट पाठवली काय माहित नाही ते. माहित नंतर नव्हतं. नंतर त्यांनी मला मेसेज केला की तू तुझं फेक अकाउंट आहे, असं आहे तसं आहे. मग मी रागाने नंबर दिला माझा. रागाने नंबर दिला? हा. आणि नंतर मग? आमचं बोलणं चालू झालं. अच्छा. मग मी गावी रागाने? होती, तो मुंबईला होता. मग भेटले कधी? 1 वर्षानंतर भेटलो आम्ही. कुठे? कणकवलीला.
कुठे एसटी स्टँडवर भेटले? हा तिथे भेटलो आणि नंतर घरी गेलो. दोघे एकत्र? नाही, मग? मुंबईला आला रिटर्न. तो त्याच्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. मग नंतर पुढे? तर आमचं बोलणं चालू झालं. नंतर मीच त्याला नंतर प्रपोज केलं. त्यांनी नाहीच केलं? नाही, मीच का? केलं. त्याला माझ्याकडून हे करायचं होतं. काय मी करायचं जास्त होतं? पहिली भाव खात होती ना. तुम्ही मग कधी सोडला भाव खाणं? 29 सप्टेंबरला सोडला. 2016ला. आणि त्यांना फोन केला? हा, त्याला मी मेसेज केला डायरेक्ट, काय? आय लव्ह यू. मग तो काय म्हणाला? मग तो बोला मला हेच तुझ्या तोंडून वधून घ्यायचं होतं असं. मग तो आला लगेच परत? पुढे नाही, कणकवलीला? नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी आली मुंबईला. एकट्या? नाही, आई पप्पा भाऊ असतो ना इथे विरारला. मग तुम्ही विरारला आले? हो, विरारला आली मग काय गावात. झालं? मग नंतर भेटायचो असंच काय. आई पप्पांना सांगितलं नाही? नंतर सांगितलं पण नकार होता. मग मी पळून जाऊन लग्न केलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं काय? नमस्कार. माझं अरेंज मॅरेजच आहे. मिस्टर काय हाक मारतात प्रेमाने तुम्हाला? बच्चा. बच्चा. कसे आहेत ते स्वभावाने? खूप प्रेमळ आणि केअरफुल आहेत. हो, काळजी घेतात हो. तुमची? तुमची नाही काळजी घेत? करतात मग. काय काळजी घेतात? काळजी घेतात म्हणून अशी आहे ना. तुमचे नाही काळजी घेत? घेतात. हो. काय काळजी घेतात? तर माझ्यासोबत जातात येतात, सगळी काळजी घेतात. ते स्वतःची काळजी घेतात. तुमचे? घेतात ना. हो, लव्ह मॅरेज आहे. पहिल्या रांगेत तिघी. नमस्कार. नमस्कार. तुमचं कसं काय? माझं पण लव्ह मॅरेजच झालेलं आहे. अरे वा, विरार मध्ये काय उदाहरण आलंय लव्ह मॅरेजला? ही माझी मैत्रीण, आमची ओळख अगोदरपासून होती. संडे गेट टुगेदर करायचो तो हिच्याकडे वगैरे करायचो. तर हिच्या भावासोबत माझी ओळख झाली आणि मग ते मैत्रीमध्ये नंबर वगैरे एक्सचेंज झाला. मग बोलत वगैरे गेलो आणि मग त्यानंतर आमचं म्हणजे रिलेशनमध्ये आलो. त्यांनी मला प्रपोज वगैरे केलं. कुठे आता यांच्यावरून त्यांच्याकडे कुठे गेला? कोणी प्रपोज केलं? हो, यांच्या भावानी म्हणजे तुमचा भाऊ? मग हे सांगा ना, किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष झाली. मग त्यांनी प्रपोज केलं का तुम्हाला? हां, त्यानंतर मग मी माझ्या पॅरेंट्सला वगैरे सांगितलं, पण माझे पॅरेंट्स ॲग्री नव्हते. नाही. मग यांच्या साईडून पूर्ण फॅमिली तयार होती. तर आम्ही मग बँड्रा कोर्टात डायरेक्ट. तुम्ही पण बँड्रा कोर्ट? तुम्हाला मेंबरशिपच द्यायला पाहिजे आता कोर्टाने. नवरा कसा आहे तुमचा? नवरा इंटिरियर डिझायनर आहेत ते, आणि आहेत प्रेमळ आहेत पण खूप रागिष्ट पण आहेत. आधी नव्हतं कळलं? आधी पण होते. पण आता राग वाढलाय की कमी झालाय? आता पण जास्तच आहे. कमी नाही होत तो? कमी नाही होत. मग कंप्लीट तुम्ही काय करत नाही प्रेमाने? तुम्हाला काय प्रेमाने हाक वगैरे मारतात की नाही? मारतात ना. काय? जाडू किंवा बच्चू. बच्चू आणि जाडू. इकडे खूप बच्चू आहेत की इकडे? सगळ्यांनाच बच्चू बच्चू म्हणतात. नमस्कार. नमस्कार सर. बोला. माझं अरेंज मॅरेज झालं, लव्ह मॅरेज नाही झालं. माझं कॉलेज झाल्याच्यानंतर पप्पांनी माझं लग्न केलं, कारण मी मोठी होते त्याच्यामुळे लगेच त्यांनी लग्न केलं. आणि माझे मिस्टर भरपूर छान आहेत, त्यांचा स्वभाव पण भरपूर छान आहे. छान आहे? हो. अच्छा, मुद्दाम सांगताय ना याला? नाही, भरपूर छान आहेत ते, भरपूर प्रेम करतात. बरं, तुम्हाला काय प्रेमाने हाक मारतात ते? मला वेजची मम्मीच म्हणून बोलतात. तुम्हाला काय हाक मारतात? बबडी बोलतात. हा? बबडी. तुम्हाला? माऊ. माऊ? का सीटवर मावत नव्हता तेव्हा? एका सीटवर माऊ? बसमध्ये? नाही, तुम्ही आपापसात भांडता की नाही? भांडतो ना. ही जास्त भांडखोर आहे. कोणाशी? ही जास्त भांडते. सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त. कशामुळे? तिला छोट्या गोष्टीवरून मुद्दा नाही पटला की राग येतो. झालं. पण मग तुमचे मिस्टर तुम्हाला काय सल्ला देत नाही? काय सल्ला देतात? सांगतो काय नाही काय, राग कमी कर, समजुतीने घ्यायचं, लगेच रिॲक्ट नाही व्हायचं असं सांगतात? हो. पण तुम्ही काय परिणाम नाही होत तुमच्यावर? आपण हाय ते हाय. हाय ते आहे. मग मालवणी बोलता की नाही तुम्ही? हो, बोलते. येता तुमका? येता. माका सांगा, माशाच्या आमटीत काय म्हणतात? सार बोलतो. माझ्या टिकला. टिकला? पण टिकला कसा टिकला इतक्या वर्षात? प्रेम होता म्हणून टिकला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता समोर बघ, आमच्या बेडवर एक नवीन सूट ठेवलाय तुझ्यासाठी. आज अवॉर्ड फंक्शनला जाताना तोच सूट घालून जा.
आदित्य सर, हे असं खोलीत अंधार करून का बसलात तुम्ही? चला उठा, जेवून घ्या पटदेशी. हे बघा, मला घरात लई कामं आहेत, मला लई बोलायला लावू नका. उठा उठा, जेवून घ्या. आई जेवली का? वय जेवले की त्या मगाशीच. त्या काही तुमच्यासारख्या आहेत का, असं रडत झुरत बसायला? माझ्या देवी आई ना लई खंबीर आहेत आणि त्या जेवणावर कधी बी राग काढत नाहीत. मी जेवलोय का विचारलं का? वय विचारलं की. मला म्हणल्या त्या की आदित्य जेवला का, बघ त्याच्याकडे लक्ष दे. आदित्य सर, देवी आई तुमची लई काळजी करतात. हे जेवून घ्या. पारू, तू माझ्या आईबद्दल मलाच सांगतेस. खूप चांगलं ओळखतोय यार माझ्या आईला. ती जेवली नसणार आहे, माझं नावही नाही घेणार. खोटं बोलतीयस तू. स्वतःला त्रास करून घेईल, खाणार नाही, पिणार नाही, किती दिवस तेही माहित नाही. अशीच आहे ती. पारू, तू काही करू शकतेस का? मी बोला ना आदित्य सर, काय करू मी? तू आईला जेवू घाल ना. आई काही करून जेवली पाहिजे का? बघ, ती जेवली नाही ना तर तिला खूप त्रास होतो, ती आजारी पडेल आणि कोणाला सांगणारही नाही, अंगावर काढेल. प्लीज 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 तू तिला जेवू घाल ना. आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू. देवी आई जेवतील, मी त्यांना जेवू घालेन. पण त्याआधी तुम्ही मला एक वचन द्या. देवी आई जेवल्यानंतर तुम्ही सुद्धा जेवणार, त्या वचन? आई जेवल्यावर मी जेवेन, प्रॉमिस. करते काहीतरी. पारू, हे घेऊन जा. आई जेवली ना की मग घेऊन या, ठीक आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बा, तू सावित्री आत्यानं समद्यांना बोलवतोस का? काय झालंय? हे बघा, 2 दिवसापासून बंगल्यात कुणी बी जेवलेलं नाही. समद्यांची मनं दुखावली गेली आहेत आणि आपण ती जोडायला पाहिजेत. किमान 2 घास तरी प्रत्येकाच्या पोटात जायला पाहिजे. आणि एवढं तर आपण करूच शकतो ना. हो पारू. पारू, अगं आदित्य बाबा जेवल्याशिवाय अहिल्या मॅडम जेवणार नाही, आणि अहिल्या मॅडम जेवल्याशिवाय आदित्य बाबा जेवणार नाही. मग कसं काय होईल? होईल. आपण मार्ग काढला तर नक्की काहीतरी होईल. समजा आपण घरात एखादी पूजा किंवा एखादा मोठा कार्यक्रम ठेवला तर? म्हणजे देवी आई आणि आदित्य सरांना तिथं यावंच लागल, त्या कार्यक्रमात भाग घ्यावाच लागल. आणि प्रथा म्हणून किंवा
मान ठेवायचा म्हणून का होईना त्यांना जेवायलाच लागल. पण असा कोणता कार्यक्रम करता येईल? मला एक सुचतंय, म्हणून तर मी यांना हरीशरावांना घेऊन आलो. म्हणजे बघा, आता पारूचं आणि हरीशरावांचं लग्न लवकर होणार आहे, तर ह्या दोघांचं केळवण ठेवलं तर काय हरीशराव, तुम्हाला चालेल ना? हो बाबा, मला चालेल. पण पारू, तुला काय वाटतं? केळवण हा, म्हणजे त्या निमित्तानं अहिल्या मॅडम मान म्हणून का होईना पण 2 घास खातील का नाही? बरोबर आहे. ही चांगली आयडिया आहे. ठीक आहे. हे केल्यानं जर देवी आई आणि आदित्य सर जेवणार असतील तर करूया आमचं केळवण. पण देवी आईंच्या परवानगीशिवाय हे शक्य नाही. देवी आईंनी परवानगी दिली तरच आमचं केळवण होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्रा इंद्राणीच्या रूम मध्ये गेली आणि केतकी तिच्या स्वतःच्या रूम मध्ये. मग केतकीचं प्रतिबिंब अद्वैतच्या बेडरूम मध्ये जाऊच शकतो ना. प्रतिबिंब पुन्हा ओळखतील असा धोका आहेच, पण प्रयत्न करायलाच हवा. ही एक शेवटची संधी आहे. प्रेमी, केतकी, प्रतिबिंब यक्षणाय सिद्धते. मी काय सांगते ते नीट ऐक. अद्वैतच्या खोलीत जायचं. तिथे गेल्यावर पहिलं वाक्य असायला हवं, मी काय म्हणते. बोलायला सुरुवात याच वाक्याने करायची, मी काय म्हणते. यानंतर पुढे काय करायचं ते ऐक. विरोचकाला नक्की संशय आलाय, म्हणूनच तर त्याने ते प्रतिबिंब बनवलं. पण आता मला नाही वाटत विरोचक ध्वजापर्यंत पोहोचू शकेल. असं का वाटतंय तुला? आत्या, त्या ध्वजामध्ये ना काहीतरी आहे जे विरोचकाला लांब ठेवत आहे. म्हणून मी आबांशी सुद्धा बोलले. त्यांना ध्वजाबद्दल सगळं सांगितलं. तर त्यांचं म्हणणं आहे की एकाच वस्तूवर विरोचकाचं चिन्ह आणि देवी आईचं चिन्ह असं होऊच शकत नाही, शक्यच नाहीये. त्यांचा असा संशय आहे की हा सगळा विरोचकाचा डाव आहे. मला नाही वाटत तसं, कारण तू काय घेऊन आलीस हे विरोचक शोधतोय. त्यामुळे हा सगळं त्याचा डाव असेल असं मला वाटत नाही. पण एवढं मात्र नक्की की विरोचक आता शांत बसणार नाही. पण आता विरोचकाने जेव्हा चोरोटीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला खरंच खूप मोठा झटका बसला होता. त्यामुळे मला नाही वाटत तो आता पटकन कशाला असा हात लावायला जाईल. काहीही करून लवकरात लवकर ध्वजाच्या रहस्याची उकल करायला हवी, नाहीतर खूप उशीर होईल. पण काय करायचं? कशी करायची रहस्याची उकल?
लेकीचं प्रतिबिंब हे ओळखलं तर त्रिनयनेचं अख्खं सैन्य धावत येईल इकडे आणि पुन्हा गोंधळ होईल सगळा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. विरोचकाच्या शक्तीला विरोचकाला कमी लेखताय तुम्ही, महागात पडेल. मी काय म्हणते काकू, काय झालं? मी काय म्हणते, विरोचक आला होता. काही म्हणाला का? पुन्हा धमकी दिली का? हो. सांग ना, काय म्हणाला तो? मी काय म्हणते नेत्रा, आत्याचा समाने तुला देवघरात बोलवलंय, लवकर. आत्या, काय झालं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चारू, निशीचं लग्न होता म्हणून तू होईल चूक. मी इथे माझं आणि श्रीनूचं लग्न ठरवायला आले. निशीच्या लग्नाशी माझा काही संबंध नाहीये. निशीचं लग्न हे फक्त एक निमित्त होतं बाबा. बरं, ठीक आहे. श्रीनू आणि तुझा लग्न जमूक तू होईल. ता लग्न आता होतं नाही, म्हाका आत्ताच समज. तुका तर आतापर्यंत ता चांगल्या प्रकारे माहीत झाला असं. तुम्ही बरे आहात ना बाबा? हो, श्रीनूचं लग्न फक्त माझ्या बरोबर होणार आहे. आमच्यात असं लहानपणीच ठरलंय. मी श्रीनूशी लग्न करणार हे तेव्हाच ठरवलं होतं. हो ना मंजू आत्या? चारू, अगं हा काही लहानपणीचा भातुकलीचा खेळ नाहीये ना.
हा तुम्हा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चारू, तुझा एक चुकीचा निर्णय सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. अगो मंजू, अगो काय बोलू नकोस तू. हा अगो, स्वतःच्या भाजीच्या सुखात खोडो घालतस. अशी कधी आत्या असता काय? माका मंजूचा म्हणणं पटता. लग्न एक त्या चारूचं नाही हा, श्रीनूचा पण. आणि तेकाच जर चारू बरोबर लग्न करूचा नसात, चारून पण विचार करू पडेल. अहो नाही नाही, माझो श्रीनू ना अजून लहान हा. एका चांगल्या वाईटाची जाण नाही हा. म्हणून तो इतक्या चांगल्या पोरीक नकार देतोय हा. काय झालं ना तरी प्रेमाच्या नावाखाली फॉरेनचा धोंडा मी त्याका गळ्यात बांधूक देणार नाही हा. आई, तुझा ओवीला विरोध आहे, हरकत नाही. मी नाही करणार तिच्याशी लग्न. आता शशी काका इथेच आहेत ना, तर त्यांच्या समोर स्पष्टच सांगतो, मी चारूशी सुद्धा लग्न करणार नाही. असा काय? हो तुझा पक्को निर्णय हा? हो. हे बघ तू ना, तू किती जबरदस्ती कर, मी हे लग्न करणार नाही. ठीक आहे, मग मी पण बघतोय तू चारूशी कसं लग्न करत नाही ता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई, ताई, लाली, ताई, काय ताई ह्या काय घेऊन राहिला? कीटकनाशक हा बाजूत ठेवता. हे लाली, तुझं ना दिवसेंदिवस डोकं आहे ना मॅड होत चाललंय. वेडेपणा करू नकोस, बाटली फेकून देते. लालिताई नको, लालिताई थांबा, लालिताई. ही ऐक माझं, मला धमकावण्याच्या नादात विषाची परीक्षा घेऊ नकोस. ते लिक्विड जरा जरी पोटात गेलं ना तर जीव जाऊ शकतो. जाऊ दे ना, जाऊ दे, माझा जीव जायचा तर. माका पण ना जगूची इच्छा नाही हा. माझं पोटचं झील माझी छोटीशी इच्छा पण पूर्ण नाही करू शकत तर मी कशात जगू हा? आणि तू म्हणतस ना थोडासा जरी प्यायला तर जीव जाईल म्हणून, मग मी अख्खी बाटली संपवून दाखवताय तू का? म्हणजे ना, म्हणजे मग जिवंत राहण्याचा प्रश्नच नाही हा? आई, अगं ऐक ना. थांब लाले. खबरदार पुढे काय केलंस तर. इलास इलास माका अक्का शिकवू इलास हा? आता दे भाषण हा? आणि आता सांग सगळ्यांका मी कसो चांगलो भाऊ हा, लाली कशी चुकता. मग सगळे जण ना माना डोलवतील नंदी बैलासारखी, तुका मान देतील हा? दादा तुझी नाटकं ना मका आता कळूक लागली आहेत हा. पण मी ना पहिल्यासारखी लाली रवलेली नाही हा, लक्षात ठेव. मी आता ना कुणाचाच ऐकणार नाही. वरतून देव जरी येला ना तरी मी त्याचा ऐकणार नाही हा. माझ्या जीवाची काळजी ना आज कोणी करूची गरज नाही हा. नाहीतरी मी मेलाय तर सगळ्यांच्या मागची पिढाच जाईल ना. लाली, तुला आपल्या आईची शपथ आहे. हा
बरा झाला त्याची शपथ घातलीस ना, हा? नाहीतरी काय मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय ना, हा? माझी आई गेली ना तर आता माझा कोणी नाही रावला, मी काय परकाच. आणि जर कोणी माझ्यामध्ये इलास ना तर मी ते का सोडणार नाही. हा आणि श्रीनू, मी तुका शेवटची संधी देत आहे ओरको होऊ पासून वाचण्याची. हे बघ, लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या, नाहीतर जिनं जन्म दिलाय ना ते का डोळ्यासमोर तडफडत मरताना बघशील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आज तुम्हाला देवदर्शनाला जायचंय, तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच जायचंय, तेव्हा सगळे तयार व्हा. चला. आशू आणि शिवा, तुमचं पहिलंच देवदर्शन आहे. शिवा हो, आपल्याकडे एक प्रथा आहे बरं का. नवीन लग्न झालेल्या जोडप्यानं देवाचं दर्शन घ्यायचं आणि मग संसाराला सुरुवात करायची. त्यामुळे तू छान तयार हो बरं का. हो, मी हे झालं की तयार होते. कुलदेवीला जाताना नवीन जोडप्याने प्रसाद बनवून घेऊन जायचा असतो, अशी पद्धत आहे आपल्या घराण्याची. ती चुकवून चालणार नाही, प्रसाद बनवावा लागेल. त्याची काही गरज नाही, मी बोलेन गुरुजींची. नाही, मी बनवीन ना प्रसाद. अरे मग बनव ना बाळा, तू बनव प्रसाद. नवी नवरीच बनवत असते उलट तो प्रसाद. बनव बनव, बिंदास बनव. अहो, तिला साधा चहा नाही करता येत, प्रसादाचं काय सांगताय. शिवाय तो आपल्या घरचा प्रसाद. सीताई, मी आहे ना, मी तिला व्यवस्थित सांगून तिच्याकडून प्रसाद बनवून घेईन. ठीक आहे, करा काय करायचं ते करा. वा, बघूया आता कशी बनवते प्रसाद. वा किट्टू डार्लिंग, आज मूड एकदम छान दिसतोय. काही घडलंय का घडणार आहे? घडणार आहे ना, नक्कीच घडणार आहे. आणि असं काहीतरी घडणार आहे ज्याने आईला तर राग येईलच. या देसाई घराण्याचं नाव खराब होईल ना, ते वेगळंच. त्यामुळे मज्जा तर येणार आहे सुहास. पण प्लॅन काय? प्लॅन शिवा जो प्रसाद तयार करते ना, तो प्रसाद मी खराब करणार आहे. आणि मग मंदिरात गुरुजी जेव्हा सगळ्यांसमोर सांगतील ना हा प्रसाद खराब आहे, तेव्हा आईला जी चीड येईल, जो राग येईल ना, तेव्हा त्या शिवाची काही खैर नसणार आहे. मंदिरातून थेट तिच्या घरीच जाणार आहे बहुतेक. प्लॅन मस्त आहे, पण तू प्रसाद खराब करणार कसा? सुहास, ते तू माझ्यावर सोडून दे, पण त्याआधी तू एक काम कर. जा आणि त्या आशू सोबत बोल जरा. मी काय बोलू त्याच्याशी? काय बोलू म्हणजे? अरे त्याला या सगळ्या सिच्युएशन बद्दल सांग, तर त्याच्या डोक्यात काहीतरी भरव. हे बघ, तो विरोध करेल ना, पण तू समजाव त्याला. हे बघ, एकदा का त्या आशूला शिवाच्या विरोधात आपण उभं केलं ना, मग त्या शिवाला या घरातून हकलवून देणं आपल्याला इझीच आहे. कळलं? नाईस आयडिया. किट्टू डार्लिंग, तू आता बघच मी आशूला कसा माझ्या जाळ्यात ओढतो ते. गुड. आता लवकरात लवकर त्या मुलीला या घरातून हकलवून द्यायला लागेल सुहास. आणि तेव्हाच आपल्याला प्रियाचं लग्न आशूशी लावता येईल ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काकू, मला जमेल ना? शिवा, अगं शिरा करणं एकदम सोपं आहे. आणि हे बघ ना, मी सगळं सामान इथे आणून ठेवलंय आणि मी तुला सांगितलंही आहे की कसा करायचा. लक्षात आहे ना? हो,
ठीक आहे चल मग आता गॅस लाव बघू आधी. हा उर्मिला, तू मदत करणार म्हणजे तूच सगळं करणार आणि हिच्या नावाने देणार असं नाही ना? नाही ग, सगळं तीच करते, मी फक्त तिला सांगणार आहे बस. पण जमायला हवं ना. माझ्या वेळेला मी एकटीनेच केला होता प्रसाद, आणि तुला आठवत असेल तर तुझ्या वेळेला सुद्धा मी फक्त सांगितलं होतं प्रसाद तू एकटीनेच केला होतास. हो तसंच हिलाही एकटीने करू दे. आता ठरवलंय ना करायचं, मग सगळं नीट व्हायला हवं. हो ग ती करेल, पण ती नवीन आहे ना म्हणून मी जरा. नाही नाही ठीक आहे, मी करीन. तुम्ही जा. इथून सुरुवात आहे. शेगडी पेटवता येत नाही साधी. नाही नाही ग सीताई, आपल्याला गॅस पाईपलाईन मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक. थांब ही बघ. संपदा, संपदा, हा इकडे ये. तुझ्याकडे गॅस पाईपलाईन वाल्याचा नंबर आहे? आय गेस हो हो आहे ना. बोल ना, काय झालं? जरा बघ ना फोन करून काय झालंय ते. शेगडी सुरूच होत नाहीये सांग. ओके 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 थांब, मी कॉल करते, लगेच करते. हे बघ शिवा, शेगडी एकदा दुरुस्त झाली ना की सगळं नीट होईल. तू काळजी नको करू. निदान देवाचा प्रसाद जरी नीट झाला ना तर देसाईंवर उपकारच होतील. आई काकू केला होता मी फोन, पण ते म्हणतायत की काहीतरी मेंटेनन्स इश्यू तो 2 दिवस तरी चालू नाही होणार आहे. रे बापरे, 2 दिवस? अरे बापरे, पण हे त्यांनी आधी तरी निदान थोडं सांगायचं. काहीच सांगितलं नाही ग त्यांनी. मग आता काय करायचं? प्रसाद तर घरीच बनवायला हवा. आपल्याकडे सिलेंडर नाही आहे का? नाही ग, आपल्याला कधी त्याची गरजच लागली नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे सिलेंडर वगैरे काहीच नाहीये. ठीक आहे, मी बघते. काय बघते ही? कुठे गेली? आता आणखीन काहीतरी नवीन गोंधळ नको व्हायला. लहानपणापासून भाऊ म्हणतो ना मला, आणि मला तुला एकट्याला राहायचंय ना. त्रास होतोय ना माझा. तसं नाही. ठीक आहे, एकटा राहा. मी जातो, तू राहा. मांजा थांब, मला तसं नव्हतं म्हणायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं शोध लवकर. कुठे ठेवलेत कुणास ठाऊ, सापडना झालेत. काय बी कर, डोसकं चालव. हे बघ, अधिपती यायच्या आत आपल्याला पैसे सापडले पाहिजेत, नाहीतर आपण घरी गेल्यावर ताई का नाही जोड्यानं हाणाल आपल्याला. चंचे, मम्मी भाई शोधते म्या. लवकर. चंचे, आता काय पाडलंस? शेंगदाण्याचा डबा पडलाय. ऐका आता, चित्त तिथं कशी पडतीस का? आता तो एक आणि एक शेंगदाणा त्या डब्यात भर, कळतंय का? लवकर कर चंचे. चित्त तिथं पडती कार्टी. आता चंचे, आटप चंचे. शेवटचा पैलवान
तो जर अंगावर बसला असता म्हणलं आपली चपाती कन्फर्म आहे म्हणलं. ही लोक परत यायलेत. याची शतपावली संपली वाटतं. मला तर इतकी काळजी वाटत होती. चंचे वय वय चंचे, अगं ही लोक परत यायलेत. अगं आटप की, आटप लवकर चंचे. चंचे, आपण गावलो का नाही तर आपलं काय बी खरं नाही. लवकर ये बाहेर चंचे. आई बस. चंचे, ए चंचे, अगं आटप की लवकर. मम्मी मम्मी थांब ग, बघते म्या. बघ चंचे, कुठं ठेवले असतील पैसे त्याचा जरा विचार कर. मम्मी तो विचार करायले. इथे तर कपाट बिपाट बी नाही. कुठे ठेवला असत्याल? चंचे, हा कळलं मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो, हा नमस्कार. तुमची जाहिरात बघितली मी आता पेपरात. हा कपड्या दुकानात तुम्हाला सेल्समन पाहिलं होतं ना? हा नाही, त्यासाठी फोन केला नाही. मी ह्याच्या आधी केलेलं नाही कपड्या दुकानात, पण काय करू शकतो म्हणजे कपडेच विकायचे आहेत मला. काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मी चांगलं करू शकतो ते काम. हॅलो अण्णा, नाही ह्याच्या आधी केलेलं नाही आहे. उगाच मी खोटं सांगणार नाही बघा. ह्याच्या आधी केलं नाही, पण मी जे करेन का नाही ते आयुष्यभर चांगलं करेन. आतापर्यंत तुमच्याकडे कुठल्याच सेल्समन केलं नसेल. कटच करून टाक. का हो, सकाळपासून असं गपगप कधी झालंय? काय नाही. बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते पैसे गेले तर गेले, आता झालेली गोष्ट आहे की नाही? तुम्ही बिलकुल काळजी करू नका. कसला विचार करायला? जे झालंय त्याचा विचार नाही करत आहे मी. मग कसला विचार करताय? इथून पुढे काय करायचं याचा विचार करते. खरी की एवढं का लोड गेलाय? तुम्ही आराम करा निवांत. मी बघतो म्हणलं ना तुम्हाला. नाही, काल तुम्ही कष्ट केलेत, घाम गाळलेत, मी आरामच केला होता. आता मी काम करणार. अजिबात नाही. मी सांगितलं ना एकदा. आता तुम्ही आराम करायचा आणि मी काम करणार. तुम्हीच म्हणला ना संसार दोघांचा बी आहे, एकमेकांच्या साथीनं करायचा. मग आता तुम्ही असं आमचं तोंड बंद केल्यावर आम्ही कामासाठी फोन कशी करायची? बोला. मंडळावर नाही तुम्हाला नाही. ऐका की तुमची जाहिरात बघितली पेपरात बरं काय. ते वॉचमनसाठी जागा आहे ना तुमच्याकडे? चालते की? हा 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 फुल नाईट, काहीच प्रॉब्लेम नाही, करू शकतोय. बरं बरं पाठवा मला. हा काय ते कळवा. हा चालते चालते, कळवा. वाट बघावलोय मी. फोन करा. हा हॅलो, हा मी अक्षरा बोलते. मी तुम्हाला मेसेज केला होता काही दिवसांपूर्वी. हो, मी मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन करू शकते. आय कॅन डू इट. हो, ट्रान्सलेशन कुठलंही करू शकते. काही असेल तर मला सांगा ना प्लीज. हां, अरे बापरे, महिन्याभराचं आहे का? काही 8 दिवसांचं करता आलं तर बघा ना प्लीज. हो चालेल. तुम्ही नाही तुम्हाला नाही हसले मी. सॉरी.
नाही नाही मी असं म्हणत होते की मला कामाची खरंच हा नाही मी म्हणत होते कामाची थोडी ऐक नाही नाही सॉरी 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 काही नाही तू मी नंतर करते तुम्हाला फोन मी काही असेल तर सांगा प्लीज झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.